प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉइस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर. कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये रोल्स रॉइस उभी आहे. गाडी खराब झाल्यानं मी कोरटकरला गाडी दिली. प्रशांत कोरटकर प्रकरणात नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण. कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलोही नाही, धीरज चौधरींची माहिती. कोरटकरला जनतेच्या ताब्यात द्या, आम्हीच कडेलोट करतो. कोरटकरची कोर्टात उभी राहायची लायकी नाही. मी केलेल्या कृत्याचा केसवर परिणाम होणार नाही. कोल्हापूर कोर्टात कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकील अमित कुमार भोसले यांची प्रतिक्रिया. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवून कायदा बनवा. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी. अधिवेशन बोलवलं नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावा अशी यांची इच्छा. उदयनराजे भोसले यांचा महायुती सरकारला घरचा आहेर. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयाचारी सोबत होते. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप. प्रसिक पडवेकर नावाचा कोणताही कर्मचारी सीएम कार्यालयात नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या अतुल लोंढेंची तक्रार. नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होता असा आरोप लोंढेंनी केला होता. वाघ्या श्वानाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा. उदयनराजेंची मागणी. महाराजांना एका समाजापुरता मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं. एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तुळापूर आणि वडूचं काम हाती घेतलंय. पुण्यतिथीनंतर कामाला सुरुवात करणार. अजित पवारांची माहिती. कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण. शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यापासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा. शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल. तर आम्हालाही मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात. राऊतांचा घणाघात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून तुळजाभवानी देवीचं दर्शन. मंदिर विकास आराखड्याचा फडणवीस आढावा घेणार. व्हीआयपी पास धारकांना पहाटे 4 ते 6 या विशिष्ट वेळेत दर्शन द्यावं. भाजप नेते सुजय विखे पाटलांची साईबाबा संस्थांकडे मागणी. तर साई संस्थांना तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचीही मागणी. कंपनी सुरू ठेवायची असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या. मी वाल्मिक कराडचा माणूस. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेकडून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी. सगळं लपवण्याचा प्रयत्न. सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण. अंजली दमानी यांचा ट्विट करत निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार. सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होणार. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली होती. बीडमधील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का. माजी आमदार अशोकराव जांभळेंसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अजित पवार हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन. 9 विद्यार्थिनींचा मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान. मुंबईतल्या दादरमधील कबुतरखाना लवकरात लवकर हटवावा. मनसेची मागणी. कबुतरांना खाद्य देऊ नये अशा आशयाचे बॅनर लागले. कबुतरांची वाढती संख्या आणि आजारांबाबत बॅनरच्या माध्यमातून लक्ष वेधलं. इचलकरंजी महानगरपालिकेत अजित पवारांच्या उपस्थितीत जीएसटी परतावा. स्वच्छ पाणी पुरवठा प्रश्नावर बैठक. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. साताऱ्यातील किकवीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची अपघातग्रस्ताला मदत. स्वतःच्या एस्कॉर्ट गाडीतून रुग्णाला उपचारासाठी रवाना केलं. तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून 1 किलो 100 ग्रॅम सोनं दान. दानपेटीत 11 सोन्याची बिस्किटं टाकली. नाशिकमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 20,000 स्क्वेअर फुटांची महारांगोळी साकार. 100 महिलांच्या योगदानातून महारांगोळी तयार. कन्नड तालुक्यातील सातकुंडच्या अनाथ मुलीची भारतीय नौदलात निवड. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शालिनी चव्हाणनं मिळवलं यश. पांडुरंग राठोडसह गावकऱ्यांकडून शालिनीचा सत्कार. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात 2 समुदायात हिंसाचारानंतर जमावानं दुकानांची तोडफोड करत आग लावली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. 34 जणांना अटक.
गोदावरी नदी अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेणार. त्र्यंबकेश्वर शहरातून वाहणाऱ्या नदीवरील स्लॅब काढण्यात येणार. नदीवर कॉन्क्रिटीकरण केल्यानं नदी बंदिस्त झाली होती. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात मटक्याचे अड्डे, अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी समाजसेवकांचं उपोषण. मुंबईत चालत्या बेस्ट बसच्या खिडकीची काच महिलेच्या अंगावर पडली. खिडकीची काच अंगावर पडल्यानं महिला जखमी. अंधेरीच्या डीएनए नगर परिसरातील घटना. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेसच्या संरचनेत बदल, गाडीचे डबे वाढवण्याचा निर्णय. महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास 1 जूनपासून अधिक आरामदायी होणार. रेल्वे विभागाची माहिती. जळगावच्या यावल वनपरिक्षेत्रात नवनियुक्त वनरक्षक प्रशिक्षण सत्राचं आयोजन. दादासाहेब चौधरी संस्थेत वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ. गोंदिया जिल्ह्यातील किन्हीमध्ये वाळू माफियांची दहशत. अनिल मेश्राम यांच्या शेतातून वाळूची वाहतूक. शेतात पीक घेता येत नसल्यानं मेश्राम कुटुंबियावर उपासमारीची वेळ. कोल्हापूरच्या इचलकरंजीत एका सोसायटीत 4 लाखांचा अपहार. लेखापरीक्षणानंतर अपहार झाल्याचं समोर. सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. अकोल्यात विद्युत साहित्य चोरी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूरच्या अहमदपूरमध्ये बनावट नोट चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या. नोटांच्या काळ्या बाजाराची पोलिसांकडून कसून चौकशी. जळगावात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीला बेड्या. गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये जप्त केलेला 61 लाखांचा दारूसाठा पोलिसांकडून नष्ट. अवैध दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई. देशी विदेशी दारूचा यात समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी करणारे कुख्यात गुन्हेगार अटकेत. 11 तोळे सोनं जप्त. महिलेसह 3 जव्हारनगर पोलिसांकडून बेड्या. अमरावतीतील अनेक ठिकाणी वाळूंची तस्करी. वाळू घाटांचा लिलाव न झाल्यानं वाळू चोरी वाढली. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. कल्याण पोलिसांचा बनावट सिमेंट गोडाऊनवर छापा. नामांकित कंपनीच्या नावानं बनावट सिमेंटची विक्री करून ग्राहक आणि कंपनीची फसवणूक. पोलिसांकडून 10.75 लाखांचं बनावट सिमेंट जप्त. बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 5 रुग्ण. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू. गेल्या 24 तासात आढळले 3 रुग्ण. वसई विरारमध्ये 2 दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पिंपरी चिंचवडला दररोज पाणी पुरवठा शक्य नाही. त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचं स्पष्टीकरण. ठाणे पालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचं काम 15 मे पूर्वी करा. पालिका आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. तर पालिका आयुक्तांकडून सुरू असलेल्या कामांचीही पाहणी. अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी. शनी अमावस्येनिमित्त शिर्डीहून शनी शिंगणापूरला जाणारे भाविक वाहतूक कोंडीत अडकले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे तोडणी करून ठेवलेल्या मिरचीच्या पिकाला फटका. शेतकऱ्याचं नुकसान. नाशिकच्या मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं पाणी टंचाईचं उग्र रूप. पाणी टंचाईमुळे माणसांबरोबर जनावरांचेही हाल. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी मेंढपाळाची वणवण. जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 34,423 घरकुलांचं भूमिपूजन. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वेळेवर काम पूर्ण करण्याच्या सूचना. बुलढाण्याच्या शेगावमध्ये काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचा अपघातात मृत्यू. रस्ता ओलांडताना टिप्परनं दिलेल्या धडकेत सलामपुरिया यांचा जागीच मृत्यू. मालेगाव, मनमाड आणि उमराणी बाजार समिती आजपासून 4 दिवस बंद. कांदा, मका, धान्य लिलाव 4 दिवस बंद राहणार. मुंबईत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या मागणीत वाढ. आवक कमी असल्यानं आंब्याचे भाव गगनाला भिडले. बाजारात हापूस आंब्याची प्रति डझन 800 ते 1500 रुपयांवर विक्री. नाशिकच्या सटाण्यातील बागलाणमध्ये बिबट्याकडून 4 जनावरं फस्त. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावमध्ये वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर. बेशिस्तपणे वाहन चालवण्याला थेट दंडात्मक कारवाई होणार. छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानकडून मुखपदयात्रा. शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्त्यांचा मुंडन करत पायात चप्पल न घालता यात्रेत सहभाग. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार. शहरात इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम उभारणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नांदेड पूर्णा रस्त्याचं काम पासून रखडलेलं. लोकप्रतिनिधी रस्त्याचं काम करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान. सोलापूरच्या करमाळ्यात गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख हजेरीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करमाळा पोलिसांचा रूट मार्च. परभणीच्या पूर्णा येथील पाटबंधारे विभागाची इमारत जीर्ण. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन काम. कर्मचाऱ्यांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी.
वाशिमच्या येडशी गावातील पाणी पुरवठ्यात नारू सदृश्य कृमी आढळला। दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न, पाणी तपासणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। नंदुरबारमधील गटाराचं पाणी रस्त्यावर, पालिकेकडून नालेसफाई होत नसल्यामुळे गटाराचं पाणी रस्त्यावर आलं, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। परभणीच्या भीमनगर रेल्वे गेट परिसरात सतत रेल्वे गेट बंद होत असल्यानं वाहतुकीचा खोळंबा, उड्डाणपूल बांधण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यात सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू राहणार, दुय्यम निबंधक अरविंद कोकाटेंची माहिती। खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असल्यामुळे निर्णय। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा आता मका पिकाकडे कल, महागुजरात कंपनीच्या MG 4050 वाहनातून मिळवला लाखोंचा नफा। नांदेडच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव, वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता, तर कंत्राटदाराकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचाही आरोप। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आग विझवण्याचं प्रात्यक्षिक, आगीपासून बचाव कसा करायचा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। नंदुरबारच्या तळोदामधील बोरदमध्ये ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावले सीसीटीव्ही कॅमेरे, बोरद गावात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, चोरांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत। जळगावच्या देऊळगावातील गुजरीमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहारांच्या तांदळाची परस्पर विक्री, अपहाराचा तांदूळ खरेदी करणारे दोघं पोलिसांच्या ताब्यात। जळगावच्या जामनेरमध्ये चालकाचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, भरधाव ट्रॅक्टरनं उभ्या असलेल्या 10 ते 12 दुचाकी उडवल्या, ट्रॅक्टर मालकाकडून नुकसान भरपाई देण्याची कबुली। सिंधुदुर्गात एसटी बसला भीषण अपघात, अपघातात एसटीमधील 35 प्रवासी जखमी, इन्सुली घाटात ब्रेक फेल झाल्यानं एसटीचा अपघात। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात 1236 रुपयांची वाढ, सोनं 92,000वर। येत्या 1 मे पासून एटीएमचा वापर महागणार, बँकांना शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी, ग्राहकांवर प्रति व्यवहार 23 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येणार। उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार, सहकाराच्या इतिहासात पहिल्यांदा एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकवर प्रशासक असणार।